हाय हॅलो नमस्कार। तर आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये मी मयुरी तुमचं खूप सारं स्वागत करत आहे। तर कसे आहात? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल। तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सुंदर असं चैत्र पौर्णिमेला आपल्या भिवाई देवीची यात्रा असते। तर भिवाई देवी ही म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांचं कुलदैवत आहे। सर्व म्हणजे खूप मोठ्या संख्येने इथं चैत्र पौर्णिमेला खूप मोठी अशी जत्रा भरत असते ना, अतिशय प्रचंड अशी गर्दी असते। खूप भाविक येत असतात इथे जत्रेसाठी आणि आज आहे इथं छान अशी जत्रा। तर ही जत्रा 3 दिवस असते। तर आज मेन दिवस आहे पौर्णिमेला, आजचा दिवस हा मेन जत्रेचा दिवस आहे। तर बघू शकता किती छान असं सुंदर असं मंदिर आहे आणि गर्दी तर प्रचंड गर्दी आहे, खूप मोठी गर्दी आहे। तर नीरा नदीच्या काठावरती आपल्या भिवाई देवीचं मंदिर वसलेलं आहे आणि खूप सुंदर असा व्ह्यू पण दिसत आहे। तर या ठिकाणी बघा लोक मुलांना परडीत वगैरे घालतात। तर छान असं हे कोळी लोक असतात तर ते परडीत घालत असतात मुलांना। तर लोक बकरे कापायला वगैरे खूप मोठी सिक्युरिटी हे असतं। तर पूल आहे मध्ये, तर एक मंदिर आहे ते फलटण तालुक्यामध्ये येतं आणि दुसऱ्या साईडून मधून मंदिर आहे ते बारामती तालुक्यामध्ये येतं। तर पलीकडच्या साईडला तुम्हाला थोडासा व्ह्यू दिसत असेल तर तिथे बारामती तालुक्यामधला आहे आणि हे आहे ते फलटण तालुक्यामधलं आहे। सुरुवातीला जो व्हिडिओ दिसतोय आपल्याला देवाचा तर तो फलटण तालुक्यामध्ये मोडतं ते मंदिर। तर अतिशय मोठी अशी जत्रा असते इथं, खूप छान असा व्ह्यू पण आहे आणि खूप सुंदर असं म्हणजे वातावरण तयार होतं जत्रेला। इथे बघू शकता किती गर्दी आहे, खूप लांबून लांबून लोक 4-4 दिवस अगोदरच येऊन राहतात, कारण की आतमध्ये जायलाच जागा राहत नाही, एवढी गर्दी राहते ना। आणि खूप म्हणजे खूप सारे संपूर्ण महाराष्ट्रातून इथे लोक येत असतात। बघू शकता मुक्कामाला 3 दिवस अगोदर येतात, तेव्हा त्यांना अशी जवळ जागा भेटते, नाहीतर मग खूप लांब लांब जागा भेटतात। आतमध्ये जायला वाहनं जायला जागाच नसते, कारण की फुल सिक्युरिटी राहते, फुल मोठं म्हणजे सगळं पुढे जाऊच देत नाहीत, एवढी गर्दी आहे इथे बघू शकतायत तुम्ही। तर हे आहे मेन भिवाई देवीचं, म्हणजे जिथून आतमध्ये एंट्री होती देवीच्या मंदिरात जायला, तर तिथून सगळे म्हणजे दुकानं लागलेली असतात। तर साईडनी सगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारच्या वस्तू या जत्रेमध्ये आपल्याला विकत भेटतात। अगदी म्हणजे घोंगड्या, काट्या, लोखंडाच्या वस्तू, प्रत्येक म्हणजे कोणतीच वस्तू या जत्रेत भेटणार नाही असं नाही, सगळ्या वस्तू विकायला असतात सगळ्या प्रकारचे। खूप छान असं म्हणजे इतकं सुंदर सुंदर सगळं असतं ना विकत घ्यायला प्रत्येक गोष्ट, आणि खूप छान असं भेटतं पण मस्त, म्हणजे प्राईस पण तशा राहतात रिझनेबल, छान असं म्हणजे कमीत कमी सगळ्या लाकडी वस्तू, लोखंडी वस्तू, प्रत्येक साहित्य इथं भेटत असतं। तर बघू शकताय लोक कसे वाजत गाजत देवाकडे चाललेले आहेत। जे अगोदरच्या दिवशी मुक्कामाला येतात ना, तर ते असे म्हणजे यात्रेच्या दिवशी सकाळी सकाळीच बकरे कापायला घेऊन जातात लोक। मुलांना परडीत घालायचं असतं तर परडीत घालायला घेऊन जातात। तर परडीत घालणं म्हणजे काय असतं, तर म्हणजे आमच्याकडे तर अशी प्रथा आहे, म्हणजे आमच्या धनगरांमध्ये, म्हणजे प्रत्येकाच्या घरी असेल अशी नाही, तर सगळीकडे वेगवेगळ्या प्रथा आहेत। तर आमच्याकडे असं आहे की मुलांना परडीत घातल्याशिवाय म्हणजे मुलांना परडीत घालावंच लागतं, मुलगा असो या मुलगी, तर प्रत्येकाला परडीत हे घालावंच लागतं। तर तो एक रिवाजच आहे आमच्याकडे। साईडने सगळे खाऊचे दुकानं वगैरे लागलेले आहेत, मस्त असं
छान बघू शकताय सगळ्या म्हणजे घोंगड्या वगैरे किती छान अशा विकायला येतात. तर अतिशय उत्तम प्रकारच्या घोंगड्या असतात. लाकडी साहित्य सगळं म्हणजे शेतातलं जे पण शेतात लागणारी हत्यारे वगैरे सगळं विकायला असतं. लोक राहायला आलेले अगोदर येतात. तर पाण्याची सोय म्हणजे खूप लांबून लांबून पाणी आणावं लागतं. तर अगोदरच पाण्याच्या सोयी वगैरे करतात. खूप लांबून असं पाणी घेऊन येतात. माझ्या लग्नाच्या अगोदर आम्ही पण तिकडून ज्यावेळी माझ्या माहेरकडून यायचं ना, तर त्यावेळेसला अगोदरच्या दिवशी यायचो इकडे राहायला मुक्कामाला, यात्रा असेल त्यावेळी. पण आता असं नाही, आता सासरकडून खूप जवळ पडतं, त्याच्यामुळे मग यात्रा असेल त्याच दिवशी सकाळी आम्ही येत असतो सगळे. इकडे बायका दंडवत घेत आहेत, बकरे कापायला चाललेले आहेत. खूप मस्त म्हणजे एक एक प्रथा इतकी छान आहे ना, अशी डोळ्यात टिपण्यासारखं सगळ्या गोष्टी आहेत. अतिशय म्हणजे सुंदर असं सगळ्या गोष्टी आणि खूप म्हणजे भक्तिभावाने लोक हे सगळं करत असतात. गर्दी बघू शकताय तुम्ही किती आहे, म्हणजे अक्षरशः चालता येत नाही एवढी मोठी गर्दी राहते इथं. 3 दिवस ही गर्दी असते कंटिन्यू. 3 दिवस खूप जास्त गर्दी राहते इकडे. आणि 3 दिवस इथे आणि नंतर मग धुळदेव म्हणजे धुळोबा मंदिरामध्ये तिकडे सुद्धा खूप जास्त गर्दी असते. तर भिवाई आणि धुळोबा ह्या दोन्ही यात्रा एकापाठोपाठ एक असतात. आणि खूप छान असं म्हणजे सगळं वातावरण इथला माहोलच एकदम सुंदर होऊन जातो, एकदम भक्तिमय. बघू शकता कावड चाललेली आहे देवीची. मंदिरासमोर असं छान असा मांडव घातलेला आहे. म्हणजे हा मंडप नेहमी कधी नसतो, तर यात्रेच्या वेळी ते घालतात सावलीसाठी वगैरे. कावड चाललेली आहे. हे आहे मेन देवीचं मंदिर. तर बघू शकता नदीच्या अगदी किनाऱ्यावरती वसलेलं आहे. खूप जुनं आणि खूप म्हणजे खूप वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. तर दर्शनासाठी प्रचंड अशी गर्दी राहते. तर साईडनी सगळीकडून बांधकाम झालेलं आहे. अगोदर असं नव्हतं, तर हे आत्ता बांधकाम नवीनच करून घेतलेलं आहे. तर बघू शकताय नव्याने असं बांधकाम झालेलं आहे. आणि काठावरतीच आहे, नदी अगदी म्हणजे चिकटूनच आहे. ते देव वगैरे अंगात येत असतात. हे आहे नीरा नदी. तर हे जे दिसतंय ना लाकडी, तर ती परडी आहे, त्याच्यावरती मुलांना बसवतात. परडी म्हणजे मुलांना त्याच्यावरती बसवायचं, सगळं आपलं काय ते आरत्या नैवेद्य वगैरे असतं तर ते नदीला अर्पण करायचं. म्हणजे कोळी लोक म्हणजे असं समज आहे की या नदीमध्ये मासा आहे आणि म्हणजे ती प्रथा करावीच लागते. त्याच्यावरती मुलांना बसवायचं आणि नदीतून फिरवून आणायचं. तर हे सगळं ते कोळी लोक करत असतात. तर छान असं म्हणजे तो एक रिवाज आहे की मुलांना परडीत घालावंच लागतं, कंपल्सरीच आहे. बघा लांबून मंदिर असं दिसतं, म्हणजे पुढच्या साईडनी. ते पलीकडच्या साईडला दिसतंय ते बारामती तालुक्यामधलं मंदिर आहे बघा. ते पिंक कलर वालं जे मंदिर दिसतंय ना पलीकडच्या साईडला, ते बारामती तालुक्यामध्ये येतं. आणि हे जे आहे ना तर हे फलटण तालुक्यामध्ये येतं. फलटण तालुका म्हणजे सातारा जिल्हा. ही नदी ही आहे ना नीरा नदी, तर ती फलटण तालुका आणि बारामती तालुक्याची बॉर्डर आहे. तर पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्याची बॉर्डर आहे ती. तर फलटण तालुका हा सातारा जिल्ह्यामध्ये येतो आणि बारामती तालुका पुणे जिल्ह्यामध्ये येतो. तर ही नदी जी आहे ती बॉर्डर आहे. नदी
यात्रेच्या पलीकडचा एरिया तो बारामती तालुक्यामध्ये मोडतो, अलीकडचा एरिया फलटण तालुक्यामध्ये मोडतो. तर ही सगळी यात्रा आहे ती फलटण तालुक्यामध्ये आहे. बदल हाताने बदल करावे यासाठी सर्व भाविकांनी वेगळ्या हाताने आपले तर अशा प्रकारे सुंदर असा यात्रेचा दिवस आहे. तर सगळेजण छान असा आनंद घेत असतात. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर. सर्वांनी छान छान काळजी घ्या, मस्त राहा आणि आपल्या चॅनलवरती खरंच नवीन असाल तर चॅनलला